ऍनिमेशन मध्ये जेव्हा तू एखाद्या कॅरेक्टरला पाहतोस तर तू कसा त्याचा आवाज क्रिएट करतोस? जो काही ओरिजिनल आवाज आहे तो किती ऍप्ट बसतोय कॅरेक्टरला, त्याच्या जवळ माझ्या आवाजाची रेंज जाऊ शकते का ओके. हे बघणं. तो आवाज कॉपी केला पण तो मराठीत वर्क होत नव्हता. राईट, सेम. सो देन यू क्रिएट युअर ओन हा, व्हॉइस. त्याची बॉडी काय म्हणते, म्हणजे बॉडीचा शेप काय म्हणतोय. एक कॅरेक्टर आहे पांडेजी पैलवान नावाच्या एका कार्टून सिरीज मध्ये, तर त्याचं असं उभं आणि एवढीशी मान आहे. ठीक आहे. मग म्हटलं माझी हवा पास व्हायला म्हणजे त्या कॅरेक्टरची इथनं फुफ्फुसामधनं बाहेर एवढीच जागा आहे. डेफिनेटली मला आवाज पूर्ण दाबायचा आहे. अरे काय करतो रे, हे करणं एक्सपेक्टेड. वाव. बरोबर, हा त्याचाच पार्टनर आहे. पण आता ह्याच्यामध्ये ना ह्याची मानच बसली, त्याला मानच नाहीये. हा सो आय नीड टू गो डाऊन, हा आय नीड टू क्रिएट सम स्पेस इथं. बरोबर. हा अरे चुन्नी काय म्हणतोस तू, हा हा. राईट. आता हे दरवेळेस कम्फर्टेबल होत नाही. हा. सो काय करायचंय मला, हा इफेक्ट मला हे ठेवून आणायचा आहे, कारण मी हे दरवेळेस नाही बोलू शकत. करेक्ट. आणि रिस्ट्रिक्शन आहेत. माईक पण कुठे येणार? हा, इथे- प्रोजेक्शनचा इथे. प्रॉब्लेम Correct. होतो, सगळा हे होतो. Correct. अरे चुन्नी, सो मी थोडा ओपन केला हम्म, त्याला फक्त, हम्म, आणि मग दिला, आणि मग म्हणलं की हा हे कॉन्ट्रास्ट बसून जाते. हम्म. बरोबर. So अशा पद्धतीने तू एका सिरीज मध्ये 17 कॅरेक्टर्स करतो.